हॅलो, सगळ्यांना नमस्कार, प्रणाम. सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते हृदयापासून आपल्या या आजच्या युनिफाईडच्या ध्यान सत्रामध्ये. आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. अनेक आभार आहेत महाअवतार बाबाजींचे, आपल्या सगळ्यांचे, पितामहा पत्रीजींचे, सर्व एंजल्स, आर्केंजल्स, सर्व दिव्य शक्ती, ऍस्ट्रल असेंडेड मास्टर्स, सगळ्या दिव्य ऊर्जा ज्या प्रकाशाच्या ह्या वाटेवर आपल्यासोबत आहेत. या ब्रह्मांडाचे, या सृष्टीचे, पृथ्वी मातेचे अनेक अनेक आभार. आपल्या स्वतःच्या हायर सेल्फचे आभार आणि आपल्या स्वतःचे देखील आभार की जो रोजच्या रोज नियमितपणे ध्यान साधनेमध्ये आहे, ह्या मार्गावर आहे, प्रकाशाच्या ह्या मार्गावर, आत्मज्ञानाच्या या मार्गावर. तर अशा आपल्या स्वला, आपल्या स्वरूपाला खूप प्रेम आणि प्रकाश. आजच्या सत्रामध्ये आपण तीन धड्यांचा जो सराव आहे तो करणार आहोत. मला अजून एक गोष्ट सगळ्यांना सांगायची ती म्हणजे की आपण तिसऱ्या धड्यापर्यंत आलेलो आहोत युनिफाईडच्या, पण जसं मी आधी म्हणलं की आपण कुठली घाई करणार नाही. सगळे जो अभ्यास आहे तो आपण हळूहळू आरामात घेणार आहोत. आनापानसती ध्यानाचा जो सराव आहे, जो अभ्यास आहे, ती साधना तुम्ही रोजच्या रोज तुमच्या वेळेत करत असाल अशी मी अपेक्षा करते. करत नसाल तर वेळ काढून जरूर अर्धा ते 1 तास आपल्या त्या ध्यानाला द्या, जिथं आपण श्वासांवर केवळ येणारा जाणारा श्वास आपण ऑब्झर्व करतो, बघतो त्या श्वासाकडे, फील करतो की माझा श्वास कसा आतून कसा बाहेरून आत जातोय आणि पुन्हा आतून बाहेर येतोय. आणि ह्या प्रक्रियेमध्ये आपण हळूहळू आपल्या विचारांची जी बुडबुड आहेत, जसं बाबाजींनी म्हणले की विचारांची बुडबुड आहे, की अनेक विचार सरफेसला वरच्या स्तरावर असतात, मनाच्या वरच्या तरंगतेचे असतात. आणि त्या आपल्या विचारांना हळूहळू शांत करण्यासाठी आपण आनापानसती ध्यानाचा उपयोग करतो. आपल्या मनाला पुन्हा पुन्हा आपण श्वासांवर घेऊन जातो. ध्यानाला बसलं की अनेक विचार येतात, आपल्याला माहितीये, दिवसभरातले आपल्या आयुष्याशी जोडलेले. हे विचार आपण बाजूला करण्यासाठी, मन शांत करण्यासाठी आनापानसती ध्यानाचा एक टूल म्हणून, एक साधन म्हणून वापर करतो. तर जेव्हा आपण ध्यान करत असतो तेव्हा आपले विचार हळूहळू शांत होतात, बाकीचे ज्याची आपल्याला गरज नाहीये. आणि एक अवस्था आपल्या ध्यानामध्ये येते जिथं आपण शून्य होतो. म्हणजे एकही विचार आपल्या मनामध्ये येत नाही, पूर्ण शून्य विचार आपल्याला जाणवतं की माझा श्वास सुरू आहे आणि आता विचार माझे सगळे थांबलेले. ती अवस्था आपल्या ध्यानामध्ये आली की त्या अवस्थेला लांब लांब वाढवत न्या. म्हणजे आता समजा 2 सेकंदासाठी मी ती अवस्था एक्सपिरियन्स केली, अनुभव केली, की मी डोळे बंद केले आणि श्वासांवर लक्ष ठेवले आणि हळूहळू मला जाणवलं की माझं मन शून्य झालंय, विचार सगळे संपलेत. आता त्या अवस्थेला धरून बसायचं आणि लक्ष आपलं श्वासांवरच ठेवायचं. आणि जेव्हा आपल्याला समजते की हे जे शून्य विचार अवस्था आहे, ती आपण आता 5 मिनिटं, 10 मिनिटं अशी त्याची वेळ आहे, त्याचं ड्युरेशन वाढवत नाही. आणि हळूहळू आपण शून्यामध्ये लीन व्हायला आपल्याला आवडायला लागतं. कारण एकदा का तुम्ही त्याची चव घेतली की शून्य अवस्था कशी प्राप्त होते, की सगळं विचार शांत, अगदी थंड, एकदम ह्या जगाच्या पलीकडे आपण गेल्यासारखं वाटतं आपल्याला. सगळ्या विचारांच्या गोंधळातून, आवाजातून बड 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 दिवसभर त्या विचारांची शून्य होते, शांत होते. आणि ती अवस्था एकदा आपल्याला मिळाली ध्यानामध्ये की असं वाटतं सारखं ध्यानामध्येच बसावं. कारण आतल्या जगामध्ये जी शांती आहे ना ती आपल्याला बाहेर मिळत नाही. कारण डोळे उघडले, समोर बघितलं की आपण पुन्हा त्या विचारांमध्ये सुरू होतो. म्हणून आनापानसती ध्यान आपल्याला खूप मदत करतं. हे झालं आपल्या रोजच्या साधनेबद्दल. अर्धा ते 1 तास किमान प्रयत्न करा की मी माझी ती साधना चुकवत नाहीये, कारण ते आपल्याला ना खूप शांत व्हायला मदत करतं. त्यानंतर आपण युनिफाईड मध्ये आपल्या हृदयाशी जोडले जातो. तर म्हणून ही दोन्ही ध्यान जी आहेत ती आपल्याला मदत करतात. असं नाही की आपण आता युनिफाईड सुरू केले म्हणजे ते आपलं ध्यान विसरलोय. ह्या ध्यानातून तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळेल. म्हणून आपण युनिफाईड कंटिन्यू करत आहोत आपल्या ग्रुपवर सुद्धा. कारण ते ध्यान जे आहे आनापानासाठी ते तुम्ही तुमच्या वेळेमध्ये कधीही करू शकता. आणि युनिफाईडचा जो अभ्यास आहे तो तुम्हाला त्या ध्यानाला पूरक ठरणार आहे. कारण ते करत असताना आपल्या विचारांची शुद्धी युनिफाईड करायला आपल्याला लावतं. म्हणजे दोन्ही आपण साधतोय.
पण ध्यान किंवा रेकीची प्रॅक्टिस आहे ती चुकवू नका. बाबाजींनी आपल्याला सुरुवातीलाच सांगितलं होतं की तुमची कुठलीही साधना तुम्ही करत असाल ती सुरू ठेवा. युनिफाईडचा अभ्यास, हृदयावर एकत्रित एकाग्र व्हायचा, केंद्रित व्हायचा अभ्यास, हा 15 ते 20 मिनिटाचा बास आहे. त्याच्यावर आपल्याला कुठेही तास तास हृदयावर ध्यान लावायची गरज नाही. बाबाजींनी स्वतः पुस्तकात सांगितलेलं आहे. 15 ते 20 मिनिटाचा कालावधी रोजच्या आपल्या अभ्यासासाठी बास आहे. त्या कालावधीमध्ये ज्यांना परत एकदा कन्फ्युजन असेल मी सांगते. 15 ते 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये रोजच्या काय काय करायचं. सगळ्यात आधी तर आपल्या हृदयावर केंद्रित व्हायचं. हळूहळू हृदय आपले श्वास इथं फील करायला लागायचे हृदयावर. तुम्ही हात सुद्धा ठेवू शकता छातीवर. त्यानंतर जसे जसे तुम्ही हृदयात खोल जायला लागता तेव्हा तेव्हा तुम्ही म्हणायचं हळूहळू थोड्या वेळाने की मी ईश्वरासोबत एक आहे. मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहे. ईश्वराचे गुण आठवायचे ज्याच्यामध्ये आपण स्वतःला तयार करतोय, जे विसरलोय आपण कदाचित. आणि त्या गुणांना आपण पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा ते गुण आठवतोय. जितकं आपण त्या गुणांचा विचार करू, बोलू त्याबद्दल, तितके आपण त्या गुणांमध्ये येतो. बघा तुम्ही 4 लोकांबरोबर जेव्हा आपण बसतो आणि त्याच त्याच गोष्टी जर बोलायला लागलो, युद्धाच्याच गोष्टी बोलतोय, टीव्हीवर सध्या काय न्यूज चालू आहे तेच 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 बोलतोय, रात्री झोपेत सुद्धा स्वप्न तुम्हाला तशीच पडतील. कारण ज्या गुणांचं आपण वर्णन करतो, ज्या गुणांबद्दल आपण बोलतो, ज्या न्यूज किंवा ज्या गोष्टींची चर्चा आपण दिवसभरात अधिक करतो, आपण स्वतःही त्याच एनर्जीमध्ये जायला लागतो. आपण तसेच बनायला लागतो. मग आपल्याला काय बनायचंय? तसं बनायचंय की जे सध्या जगामध्ये सुरू आहे सगळीकडं, की आपल्याला ईश्वरी बनायचंय, आपल्याला ईश्वराच्या रूपामध्ये राहायचंय. हे आपण ठरवायचं. हा चॉईस प्रत्येकाला दिलेला आहे. कुणावरही जबरदस्ती नाहीये. त्यामुळं जर एखाद्याने ठरवलं, नाही मी माझा मार्ग निवडलाय, मला माझ्या ईश्वरी रूपामध्येच राहायला आवडेल, कारण ते मला जास्त सुखी ठेवतं, समृद्ध ठेवतं. मग तुम्ही काय केलं पाहिजे? जितकं आपल्याला असे ग्रंथ, असं वाचन, असं ऐकणं, पंचेंद्रियांचा वापर करा. डोळ्यांनी बघणं, हे सगळं आपण वापरून आपल्या ईश्वराच्या जास्तीत जास्त, म्हणून तर कीर्तन, भजन हे जे 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 सगळं आहे ना, ते म्हणजे आपल्या ईश्वरी गुणांचं वर्णन करण्यासाठी. कदाचित काही लोक त्याचा गैरउपयोग करत असतील. मला माहित नाही की कीर्तनाच्या नावाखाली वेगळंच काहीतरी, पण पण खरं तर त्याचा मूळ हेतू हा आहे की जेव्हा विठ्ठलाचं आपण कीर्तन एखादं किंवा प्रवचन आपल्या विठुरायाचं ऐकतो, तेव्हा त्याच्या गुणांचं वर्णन असतं त्याच्यामध्ये, की तो कसा आहे. आणि ते सांगत असताना आपले संत तुकाराम महाराज असतील, गोरा कुंभार असतील, त्यांच्या कितीतरी कथा आहेत की ते देहभान हरवून जायचे. गोरा कुंभारांनी आपल्याला माहिती तुडवलं आपल्याच मुलाला आणि ते विसरून गेले. म्हणजे ते इतके एकरूप झाले. विठ्ठोबाच्या रूपासोबत एकीकृत झाले, युनिफाईड झाले, की त्यांना कळलंच नाही की आपण आहोत कुठं, आपलं शरीर काय करतंय, आपण काय करतो ह्याची कशाचंही भान राहिलं नाही. कशामुळं? त्याच्या नामामुळं. त्याचं नाव घेत असताना, त्याची गुण आठवत असताना ते त्याच्यासोबत एक झाले. ते स्वतः विठोबा झाले. आणि त्या ह्याच्यामध्ये ते संसारात आहेत हे विसरून त्यांच्याकडनं ते घडलं. आपल्याला ती स्टोरी माहितीये पुन्हा. सो सांगायचं ह्याच्यामध्ये मला असं आहे की ह्या सगळ्या गुणांना आठवत आठवत आपण स्वतः त्या रूपामध्ये येतो आणि ते आपल्याला युनिफाईड शिकवतात. त्यामुळे आपलं ध्यान आनापानासती प्लस युनिफाईड, जसं मी म्हटलं डबल धमाका, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला आयुष्यात बदल घडवून आणायला मदत करेल. जिथं कुठं आपण आयुष्याच्या ज्या टप्प्यावर आत्ता आहोत तिथं आपल्याला फरक जाणवेल. फक्त काय करायचंय, जेव्हा आपण ध्यानात बसतो तेव्हा ईश्वरी गुण आठवायचे. मी ईश्वराच्याच प्रतिमेत बनलोय हे सारखं म्हणायचं, सारखं म्हणायचं. का नाही म्हणायचं? आपण वाईट तर इतक्या गोष्टी बोलतो, निगेटिव्ह तर इतकं बोलतो आपण. मग चांगलं गोष्ट बोलायला आपलं मन का धजत नाही? का आपण हे म्हणू शकत नाही? काय आडवं येतं त्याच्यामध्ये? का विश्वास ठेवू शकत नाही आपण ह्या गोष्टींवर? त्यामुळे म्हणत राहायचं, म्हणत राहायचं. जेव्हा आपल्या शब्दांनी आपली विचारशुद्धी होते, नामस्मरण जसं करतो आपण श्रीराम श्रीराम हे शब्दांनी आपण शुद्धी करतो, त्याप्रमाणे ह्या वाक्यांनी सुद्धा आपल्या हृदयाची शुद्धी होती की मी ईश्वराच्याच रूपात आहे, माझे गुण ईश्वरीच आहेत. हे तुम्ही नुसतं म्हणून बघा. दिवसभर म्हणा. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं ना, म्हणायला सुरुवात करा की मी स्वतः, मला प्रेम नकोय, कारण मीच प्रेम आहे. मला कुणाचं प्रेम कशाला पाहिजे? मी स्वतः प्रेम आहे. ईश्वर कसा आहे की ज्याच्याकडे असा प्रेमाचा झरा आहे जो कधी आटत नाही, त्याला कुठेही तो थांबत नाही. तू
2 पापं केली आज दिवसभरामध्ये, मी आता तुला प्रेम करणार नाही, असं ईश्वर कधी म्हणत नाही. तर तो निस्वार्थी प्रेमाचा झरा आहे. त्यामुळे आपण जेव्हा दुसऱ्यांकडनं प्रेमाची अपेक्षा करतो, की माझ्यावर कुणीतरी प्रेम केलं पाहिजे, मला कुणीतरी चांगलं म्हणलं पाहिजे आणि त्यामुळं आपण आपल्या आयुष्यात खूप दुःख ओढवून घेतो. आपण दिवस-दिवस रडत बसतो, निराश होतो. आपण खूप त्रासात आपलं आयुष्य काढतोय. कशासाठी? कुणीतरी मला चांगलं म्हणावं, कुणीतरी माझ्यावर प्रेम करावं, म्हणून मी खुश होणार. हे सगळं जे बाहेरचं आहे ना, ते बंद करून आपल्या आतमध्येच आपणच प्रेम आहोत. ही जेव्हा भावना येते, तेव्हा ही सगळ्यांवरची डिपेंडन्सी संपते. कारण मी स्वतः ईश्वराच्या गुणांमध्ये तुम्ही बघा आपल्या पुस्तकामध्ये कुठेही असं म्हणलं नाहीये, की मला प्रेम पाहिजे किंवा मी प्रेम मिळवणार आहे. नाही, मीच प्रेम आहे. त्यामुळं त्यामुळं आपण थँक यू नीलम. हे तुझं प्रेम आहे, जे तू माझ्याबद्दल बोलतीस. त्यामुळं आपण ईश्वरी गुणांमध्ये आहोत आणि त्या गुणांना आठवत आपला दिवस संपवा. दिवस सुरू करा आणि दिवस संपताना सुद्धा ईश्वरी अं, गुणांना आठवत, आठवत, आठवत राहा. काय वाईट आहे त्याच्यात? जेव्हा कधी मला अशी वेळ येते ना, की अशा माणसाचा मला सामना करावा लागतो, ज्याच्यासाठी आपण मर-मर करून कामं करतो, ज्याच्यासाठी आपण सगळं करतो. पण तो त्या माणसाकडून रिटर्नमध्ये आपल्याला येत नाही. तेव्हा आपल्या मनाला कशा यातना होतात? काटे कुणाला टोचतात? त्या माणसाला का आपल्याला? आपल्याला. मग असं दुःखात आयुष्य का काढायचं आपण? मग त्यावेळी आपल्या मनात का विचार येत नाही, की मी ईश्वरी प्रतिमेत बनली आणि ईश्वराचे गुण माझ्यात आहेत. माझ्यामध्ये निस्वार्थी प्रेम आहे. नसेल त्या माणसाने माझ्यावर प्रेम केलं. पण मी मात्र आज जिथं आहे तिथं, त्या माणसाला मी तिथूनही प्रेम पाठवते, त्याच्यासाठी काम करते, त्याच्यासाठी कष्ट करते. हरकत नाहीये. हा विचार जरी आला ना, तर आपल्याला तो जो होणारा त्रास आहे, जे काटे आहेत ना, ते कमी होतात. तुम्ही हा प्रयोग करून बघा. म्हणूनच ही अफर्मेशन आज YouTubeवर एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेर आणायचं कारण हे, की लोकं खूप निराशेत चालली एकमेकांचे हेवे-दावे, एकमेकांच्या सोबत अपेक्षा ठेवून सगळ्याच गोष्टींची. त्यामुळं हे इतकं सुंदर बाबाजींनी आपल्याला सांगितलं, की तुम्हीच प्रेम आहे. तुम्हाला काय गरज आहे बाहेरच्या प्रेमाची? तुम्ही आतमध्ये राहा, तुमच्या हृदयात राहा, सेंटरला राहा आणि जे ईश्वरी प्रेम तुमच्या आतमध्ये धडधडतंय स्पंदनांच्या रूपाने, त्याचा अनुभव घ्या. ह्या पद्धतीने आपण ना सगळं फील करायला लागा. जेव्हा आपण युनिफाईडचे 15 मिनिटं आपल्या दिवसभरातले 24 तासातले केवळ 15 ते 20 मिनिटं आपण युनिफाईडसाठी ठेवा. आपण हे रात्रीचं सेशन घेतोच. पण युनिफाईड हा असा विषय आहे ना, की 40 मिनिटामध्ये संपवणं खरं अवघड आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे मी बाबाजींना म्हणते, "बाबाजी तुम्ही कसं करून घेणार आहेत घ्या माझ्याकडनं." कारण मला हे जड जातं, की 40 मिनिटांमध्ये हे पण सांगायचं आणि ध्यान पण घ्यायचं. प्रामाणिकपणे सांगते. पण बाबाजींना प्रार्थना केली ना, की बाबाजी म्हणतात, "तू काळजी करू नको. तू फक्त जे आहे सांगायचं ते सांगून मोकळी हो. बाकीचं आम्ही बघू." त्यामुळे मी त्यांच्या भरोश्यावर सगळं सोडलेलं असतं. आणि म्हणून मी पुढचा आठवडा आपण जो 4था धडा आहे आपला तो घेणार नाही आहोत आपण. आपण 1 आठवड्याचा ब्रेक घेणार. कारण माझी अजिबात इच्छा नाही, की आपण खूप गडबड, गडबड, गडबड करून शिकावं आणि जे आपला अभ्यास आहे, जो प्रॅक्टिस आहे ती आपण करत नाहीत आहोत. 3 आठवड्याचं आपल्याला थोडंसं समजून, त्यामुळे आपण स्लो जाणार आहे. स्लो स्टडी विन्स द रेस असं म्हणल्यासारखं. हळू आपण हा अभ्यास करणार आहेत. कारण हे पुस्तक नाहीये, पुस्तक वाचन नाहीये. हे आपल्याला आत उतरवायचंय. आणि जितकी आपण ह्याची प्रॅक्टिस करू ना, रेटून, प्रामाणिकपणे, चिकाटीने ह्याच्यात दिलं ना, चिकाटी आणि परिश्रमाला ह्याला पर्याय नाही. 2 गोष्टी फक्त आयुष्यात ठेवायच्या ह्या, हे करत असताना. रोजच्या रोज करायचं नियमितपणे. कारण मला ईश्वरी स्वरूपातच जगायला आवडेल. मी दुःख सहन करण्यासाठी या पृथ्वीवर आलेली नाही. हे मनातच ठेवायचं, की मी का रडत माझं आयुष्य काढू? का निराशेत काढू? आय डिझर्व्ह हॅपीनेस. माझा हक्क आहे, की मी पूर्ण आनंदी, समृद्ध आयुष्य जगावं. आणि जे आपण वाचलंय, की आपला हे प्रयत्न कोण करतं? आपला हायर सेल्फ प्रयत्न करतो, आपला उच्च आत्मा प्रयत्न करतो, की आपण सगळ्यांनी सुखी आणि समाधानी आयुष्य जगावं. मग ते करण्यासाठी मला थोडे प्रयत्न करणं गरजेचं आहे. है ना? कुठलीही देवता येऊन आपले विचार बदलू शकत नाही. कारण हे सगळं अनुभव करण्याकरताच आपण जन्म घेतलाय आणि जर आपण इथं येऊन म्हणलं, "हे देवी देवता माझे विचार बदलून टाका." तर तो प्रवासाचा आनंद कसा घेणार? की मी माझ्या आयुष्यात स्वतःहून काहीतरी माझे विचार बदलले. ह्याचं जे समाधान आपल्याला मिळेल, ते खूप उच्च कोटीचं असेल आणि एक आत्मा म्हणून आपण स्वतःला खूप विकसित करतो ह्या प्रकारे. पेपरला बसल्यानंतर आपण जर आपल्या मॅडमना म्हटलं, "तुम्ही येऊन मला सगळी कॉपी
मी करतो, तुम्ही मला उत्तर सांगा. त्याचा रिझल्टचा आनंद मिळेल का आपल्याला? ह्या पद्धतीने आपलाही प्रवास असतो आणि त्या प्रवासाचा आनंद घेत जायचं, की माझ्यातले गुण मी स्वतःच बघायला सुरुवात केले. मी माझ्या विचारांमध्ये सुधारणा मीच करते. ह्याचा जो समाधान आहे ना, ते पैसे देऊनही मिळणार नाही. ते आपल्याला हळूहळू पुढे गेल्यानंतर कळेल. पहिला अभ्यास झाला, की मी ईश्वरासोबत एक आहे. अगदी विश्वासाने म्हणायचं. त्याच्यात 1% ही खोटं काही असत्य नाहीये, हे सत्य आहे. कारण हे बाबाजी सांगतात आपल्याला. आपले संत पण, अनेक संत आपले, संत साहित्यामध्ये तुम्ही वाचा, हेच लिहिलेलं आहे आपल्याला. तुम्ही ईश्वरी गुणांमध्ये या. चांगली कर्म करा म्हणजे कर्माची सुरुवात विचारांपासून होते. त्यामुळे विचार आपल्या बदलण्यासाठीच आपल्याला आतापर्यंत सगळ्यांनी सांगितलंय. त्यामुळे पहिलं तर ते झालं. दुसरं झालं, की आपल्या सगळ्यांची उच्चस्व नाव माहीत असेल नसेल त्याला आभार मानायचे. आपल्या हृदयातून प्रेमाची ऊर्जा प्रसारित करायची ध्यानामध्ये. त्यानंतर अजून कुठले अभ्यास आहेत आपले? सुरक्षा उपाय आहेत. सुरुवात करतानाच आपली आभा पहिल्यांदा स्वच्छ करायची, लॉक करायची. हा पहिला अभ्यास. हृदयावर एकदा आपण स्थिर झालो, की पहिली आभा स्वच्छ करायची. त्यानंतर ईश्वरासोबत एक झालो, गुण आठवायचे. मग आपल्या हायर सेल्फचे आपण आभार मानायचे. त्यानंतर संकेत मागायचा. तो आपण तिसऱ्या धड्यामध्ये आता शिकलो, की आपण बसल्यानंतर अशा पद्धतीने बसा, की आपलं सगळं शरीर सैल आणि शिथिल सोडून आणि संकेत मागा. तुमचं शरीर असं हलेल कदाचित, पुढे मागे होईल, इथं काहीतरी असं असं होईल, इथं असं होईल, पापण्या फडफडतील, हाताला कुठेतरी मुंग्या आल्यासारखं वाटेल, गरम जाणवेल. ह्यातला काहीही संकेत असू शकतो. तो संकेत कशासाठी? की आपण आपल्या उच्चस्वासोबत बोलत आहोत, त्याच्यासाठी संकेत आहे हा. ती दुसऱ्या कुणासाठी नाही. म्हणजे दुसऱ्या कुणाशी नाही बोलत आहोत, आपल्या उच्चस्वासोबत बोलतोय. कारण आपल्या जो हा 3 धडे झाले, त्या 3 धडा मधला जो पहिला विभाग आहे, ज्याच्यामध्ये हे 3 धडे आहेत, त्याचं नाव काय? की जाणीवपूर्वक आपल्या उच्च आत्म्यासोबत संचार करणे. हे आपण शिकतोय. संचार करणे. की कसं आपण आता उच्च आत्म्यासोबत एक होतोय, बोलतोय कसं त्याच्याशी, त्याचं मार्गदर्शन कसं मिळवतोय. आणि पहिल्या धड्यात सुरुवात झाली ती हृदयात केंद्रित होण्यापासून. कारण ह्याचा रस्ता जो आहे उच्च आत्म्याचा, तो हृदयात नाही. आणखी एक मला काहीतरी सांगायचं होतं. ठीक आहे, मी विसरले. आठवेल तेव्हा मी नक्की सांगेन ती गोष्ट. त्यामुळं रोजच्या रोज ह्या पद्धतीने आपला अभ्यास करा. 15 ते 20 मिनिटं बास आहे. सकाळी, रात्री, दुपारी कधीही वेळ मिळाला की हृदयावर जायचं, शांत बसायचं, आपल्या ईश्वरासोबत एक व्हायचं. की इतका सोपा अभ्यास आहे आपला आणि 3 आठवड्याचे आपले पूर्ण झालेत. पुढचा आठवडा आपण पूर्ण आठवडाभर आपण ध्यानच घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही सगळे ह्या ध्यानामध्ये परफेक्ट होऊन जाणार आहेत. मग आपण त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये आपला 4था धडा सुरुवात करू. त्यामुळे अजिबात अजिबात कुठलीही घाई नाहीये. आरामात करा आणि ह्याच्यामध्ये मास्टर होऊनच आपल्याला बाहेर पडायचंय. जे कुठले आपण सगळेजण आहोत ते युनिफाईड करत आहोत. हे सगळे इथून एक्सपर्ट होऊनच बाहेर पडणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका. बाबाजी जसं सांगतायत त्याप्रमाणे आपण आपला हा प्रवास सुरू ठेवू. तर आता आपल्याकडे 20 मिनिटं राहिलीत. 20 मिनिटाचं आपण हृदयावरचं ध्यान घेऊ. 20 मिनिटं भरपूर झाली. छान आपल्या हृदयामध्ये जितकं खोल जाल, जितकं एकाग्र व्हायचा प्रयत्न कराल, तितके तुम्हाला अनुभव जाणवायला लागतील. काल जसं दीपाली ताईंना झालं. त्यांना इतके दिवस इतकं एकाग्रता जाणवत नव्हती. पण काल जेव्हा त्यांनी हृदयावर ध्यान लावलं, त्यांचा मला आज मेसेज आला होता, की थोडंसं त्यांना अस्वस्थ वाटलं. जे मलाही वाटायचं, मी आधी सांगितलं होतं. आणि जेव्हा अस्वस्थ थोडंसं अनइझी वाटलं, त्यानंतर त्यांना रात्री स्वप्न पडलं. आणि ते स्वप्न त्यांनी मला सांगितलं. त्या म्हणल्या, की मला कधी जास्त स्वप्न पडत नाहीत. पण जेव्हा हृदयावर आपण जर्नी सुरू करतो, तेव्हा तुम्हाला भरपूर स्वप्न पडणार आहेत. तर ही स्वप्न लिहून ठेवा. पुन्हा एकदा आठवण करून देते. आणि प्रफुल्ल जो आपला मास्टर आहे त्यांनी लिहिलंय, की तुम्ही जे बोलता आहात, की मीच प्रेम आहे, हे माझ्यामध्ये रोज घडत आहे. तर असंच आहे, की आपणच प्रेम आहोत. आपणच प्रेम आहोत. आपणच तो प्रेमाचा झरा आहोत. आपल्यातून प्रेम बाहेर वाहतं. मग आपल्याला कशाला प्रेमाची गरज आहे कुणाच्या? जस्ट इमॅजिन की आपणच ईश्वर आहोत. आत्ता स्वतःला समजा की मी ईश्वर आहे आत्ता. आणि माझं काम काय? सगळ्यांना प्रेम देत जायचं. मग आपल्याला कशाला प्रेमाची कुणाच्या अपेक्षा राहील?
कारण मी स्वतः प्रेम आहे. पाणी म्हणतं का मला पाणी प्यायचंय. मला तहान लागली. पाणी स्वतःच पाणी आहे. त्यामुळे तो कधी म्हणेल का पाणी, किंवा अग्नी म्हणेल का मला थोडंसं अग्नी पाहिजे आता. मला थोडं काहीतरी जाळायचं. अग्नी स्वतः अग्नी आहे. त्याप्रमाणे आपण जशी ही तत्व आहेत, जी स्वतः त्या तत्वात आहेत, त्या गुणांमध्ये आहेत, तसे आपण ऑलरेडी ईश्वराच्या सगळ्या गुणांमध्ये आहोत. त्याचा खोलवर विचार करा ह्या वाक्याचा, की पाणी कधी पाणी मागत नाही स्वतःला प्यायला. सो ह्या पद्धतीने आपण आहोत. पुन्हा एकदा पहिला धडा वाचा. जेव्हा तुम्ही हे पुन्हा तिसऱ्या धड्यापर्यंत आलात, पुन्हा जाऊन पहिला धडा वाचाल ना, मला अजून काही गोष्टी क्लिअर होतील. चला आपण आजच्या आपल्या ध्यानाची सुरुवात करू. आपल्या सगळ्या दिव्य मास्टर्स सोबत आपलं युनिफाईडचं ध्यान करण्यामध्ये एक प्रकारचं समाधान, आनंद आणि प्रेम जाणवतं. त्यामुळे इथं असणाऱ्या सगळ्या दिव्य मास्टर्सना मी खूप खूप वंदन करते, प्रणाम करते. तुम्हाला सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवते. बाबाजींना प्रेम आणि प्रकाश, थँक्यू. आणि अगदी सावकाश आपल्या सुंदर हृदयावर जाणाऱ्या आजच्या प्रवासाची आपण सुरुवात करू. अगदी प्रामाणिकपणे खोलवर जाऊन आजचं ध्यान करा. काय करायचं तर केवळ हळूहळू आपले श्वास फील करायला लागा. आपण जे काही ऐकलंय आता, ते सगळं आपल्या हृदयात उतरत आपल्या शरीराला थोडस स्थिर सुखासन मध्ये घेऊन बसा. आपली पाठीचा मणका थोडासा ताठ ठेवायचा. बाकी सगळं शरीर आपलं सैल, हलकं, निवांत, रिलॅक्स करून बसायचं. आपली मान, खांदे, पाय, हात सगळं सैल सोडा, अगदी सैल. जसं की आपण आता पूर्णपणे शरीराला स्थिर, अगदी झोपल्यावर जसं शरीर आपलं सैल पडतं, अगदी त्याप्रमाणे शरीरात जाणीवपूर्वक ठेवलेली चेतना, शक्ती सगळी सोडून द्या. हलकं सोडा शरीराला. एक मोठा श्वास घ्या आपल्या नाकावाटे आणि तोंडातून बाहेर काढा. जसं आपण दमल्यानंतर हुश करतो, अगदी तसं आपल्या नाकावाटे एक श्वास घेऊन तोंडातून पूर्ण बाहेर काढा. जितके आपण आनंदाच्या भावनेमध्ये, प्रेमाच्या भावनेमध्ये अजिबात कुठलाही स्ट्रेस न घेता, कुठलंही टेन्शन न घेता, केवळ आणि केवळ आपल्या वर्तमानात येता, की मला आता फक्त आणि फक्त माझ्या स्वतःचा विचार करायचा आहे. कुठल्याही इतर माणसाचा, जगाचा, सृष्टीचा, कोण काय म्हटलं, काय करायचंय, काय झालं, हे सगळे विचार माझ्यासाठी आता उपयोगाचे नाहीयेत. आत्ता केवळ माझ्यासाठी मी महत्वाची आहे. माझं अस्तित्व, माझं शरीर, माझं मन, माझा आत्मा, माझं शरीर. कारण मी आत्ता ईश्वरासोबत एक होण्यासाठी शांत होऊन बसली. केवळ स्वतःकडे लक्ष द्या. आपला चेहरा अगदी सैल, खांदे सैल. आपल्या शरीराला डोळे बंद करून एकदा बघा. एकदा नजर फिरवा आपल्या संपूर्ण शरीरावर, मस्तकापासून पायापर्यंत. इतकं सुंदर माझं शरीर भगवंतानी, माझ्या ईश्वराने निर्माण केलेलं. किती तो प्रेमळ, मायाळू.
करुणा ज्याच्यामध्ये आहे, असा तो ईश्वर ज्यांनी माझं हे शरीर निर्माण केलं मला अनुभव देण्यासाठी, माझ्या आत्म्याला शिकवण्यासाठी, मला संधी दिली या शरीरामध्ये येण्याची. या शरीरात येऊन मी अनेक उपासना करते, माझ्या गुरूंची सेवा करते, कुटुंबावर प्रेम करते, कुटुंबासाठी काम करते, प्रेम देते, प्रेम घेते, सगळ्या भावनांचा अनुभव घेते. मी एक चेतना, शुद्ध चेतना, जी आता या शरीरात आहे. कधी रुसवा असतो, कधी राग असतो, कधी निराशा असते, पण तरीही मी माझ्या ईश्वरी प्रतिमेत बनलीये. हे सत्य माझ्या हृदयात आताही आहे, ज्याला मी आठवतीये. आपल्या हृदयावर एक एक श्वास आपला येतोय जातोय. छातीच्या मध्य भागावर आपलं लक्ष केंद्रित करा. मोठा श्वास घ्या आपल्या छातीवर. अजून एकदा दीर्घ श्वास आपल्या छातीवर. छाती आपली फुलून बाहेर येते श्वास घेताना. पुन्हा एकदा मोठा श्वास. जाग करा आपल्या छातीला, हृदयाला. श्वासांनी पुन्हा एकदा आपली सगळी एनर्जी, ऊर्जा, लक्ष आपल्या छातीवर केंद्रित करा. ती विश्वासाने, श्रद्धेने आपल्या हृदयातल्या ईश्वराला भेटण्यासाठी आपण सगळेजण आपल्या श्वासांच्या दोरीला पकडत पकडत आत चाललोय, खोलवर जातोय. एक एक श्वास आपल्याला आत घेऊन जातोय. छातीच्या मध्यभागी अजून खोल. माझ्या आभामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. तुम्ही सगळे प्रेमाच्या रूपात आहात, ईश्वरी प्रतिमेत बनला आहात. तुम्हाला कसलीच भीती नाहीये, त्रास होत नाही. तुम्ही निरोगी आहात. तुम्हाला तुमचे एक स्वतःचं स्थान आहे. तुम्ही तिथं शांतपणे निघून जा. मी तुम्हाला प्रेम देते. माझ्या उच्च आत्म्याला मी आग्रह करते की या सगळ्या अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. आपण आपल्या उच्च स्वला खरोखर हे सगळं सांगत आहोत आणि आपल्या आभामधून सगळे अनिमंत्रित प्रभाव, कुठून कुठून आलेले विचार हे सगळे निघून चाललेत. आपली आभा स्वच्छ, शुद्ध, पवित्र, दिव्य शक्तीने भरलेली, आपल्या ईश्वराच्या सान्निध्याने, अस्तित्वाने शुद्ध झालीये.
माझा आभा मंडळ मी आता माझ्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी बंद करते. आपण पूर्णपणे ईश्वरासोबत एक झालेलो आहोत. केवळ आता ईश्वराचे विचार आणि गुण माझे आहेत. माझा ईश्वर जो माझ्यासोबत एक आहे, मी त्याच्या प्रतिमेतच बनलीये. माझ्या हृदयात मला जाणवतंय माझ्या ईश्वराचं स्वरूप, माझ्या हृदयाची स्पंदनं, ही शांतता खोलवर. माझा ईश्वर आनंद आहे, उत्साह आहे, निरागसता आहे, पवित्रता आहे, सुंदर आहे, स्वच्छ आहे, सत्य आहे, अमूल्य आहे, चराचरात भरलेला आहे. कानाकोपऱ्यातला अंधार दूर करणारा प्रकाश आहे. सौम्यता आहे, बुद्धिमत्ता आहे, क्रिएटिव्हिटी आहे, कल्पनाशक्ती, आयडियाज आहेत, कला आहे. म्हणून मी सुद्धा या सगळ्या गुणांनी परिपूर्ण आहे, संपन्न आहे. मी समृद्धी आहे, अबंडन्स. मी सतत काहीतरी निर्माण करत असते, क्रिएशन, सृजनशीलता. ईश्वराने त्याच्या विचारांनी सृष्टी निर्माण केली, माणसांना निर्माण केलंय, झाडांना निर्माण केलंय, जंतू, जीव, पक्षी, हे सगळं काही माझ्या ईश्वराच्या विचारांनी निर्माण झालंय. त्याप्रमाणे पण मी सुद्धा अनेक गोष्टी निर्माण करते. मी सुद्धा विचार करते, विचार बाहेर पडतात, म्हणजेच मी विचारांची निर्मिती करते. माझ्याकडे ती शक्ती आहे, विचार करण्याची, कल्पना करण्याची शक्ती, आठवणीत ठेवण्याची स्मरण शक्ती. या सगळ्या गुणांनी मी पूर्ण आहे, कारण मी माझ्या ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. त्यामुळे त्याची सगळे गुण माझ्यात आहेत. मी तितकी शक्तिशाली आहे, साहसी आहे, विचार करून निर्णय घेणारी आहे, आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे, न हरणारी, अजिंक्य आहे. ह्या सृष्टीशी, प्रत्येक माणसाशी मी जोडलेली आहे. माझ्या हृदयातून प्रेमाने, माझ्या गुरूंसोबत, ईश्वरासोबत मी जोडलेली आहे. माझ्या हृदयातून प्रेमाने, हे उच्चस्व, तुझे अनेक आभार आहेत. हे सगळं ज्ञान माझ्यापर्यंत पोहोचवलंस त्यासाठी. तुझा आवाज मी अनेकदा ऐकते, पण दुर्लक्ष करते. आता मात्र तो आवाज क्लिअर होत चाललाय, अजून स्पष्ट. कारण मी आता हृदयात आलीय. मला माझ्या हृदयाची धडधड जाणवते. मी खोलवर उतरतीये. अशा उच्चस्व, माझा उच्च आत्मा, मला तू तुझं नाव सांग. आणि मला संकेत दे
की मी तुझ्याशीच बोलतीये. तूच आहेस जो मला मार्गदर्शन करतोय. काही क्षण आपल्या हृदयावर केंद्रित राहा. केवळ फील करा. काय उत्तर येतंय गडबड न करता. केवळ लक्ष ठेवा. हृदयावरून ऐकायचा प्रयत्न करा. पूर्ण चेतना, लक्ष हृदयावर राहू द्या. याच अवस्थेमध्ये अजून काही क्षण बसून राहा. आपल्या हृदयावरच राहा. आपल्या हृदयातच राहा. आणि आपल्या ध्यानातून बाहेर आल्यानंतर प्रेमाची ऊर्जा संपूर्ण सृष्टीला प्रसारित करा. ईश्वराच्या गुणांमध्येच आजचा दिवस संपा. आपण सगळेजण भेटू उद्याच्या सत्रात. अनेक धन्यवाद. प्रेम.